जय मल्हार चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर महाराष्ट्र या मार्गदर्शन केंद्राचं आयोजन आज नंदुरबार येथील तेलीवाडी मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि या आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्रात संयोजक आत्मनिर्भर महाराष्ट्राचे हर्षल विभांडिक आणि विजय बनसोड यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या ठिकाणी कृषी, बचत गट, उद्योगधंदे, कामगार, NGO, MCM, शिक्षण, आरोग्य या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं. यावेळी नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुमार गावित, जिल्हा संघटन महामंत्री निलेश माळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मार्गदर्शन केंद्रास या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र हे पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत हा संकल्प आहे, ही ती योजना नाही आहे. या संकल्पाच्या अंतर्गत 38 योजना आहेत आणि अजून योजना ॲड होतात. दररोज काही ना काही योजना ॲड होतात. मग ज्या दिवशी मोदी साहेबांनी इनिशिएटिव्ह लॉन्च केला त्याच्यानंतर निर्मला सीतारामनजी अनुराग ठाकूर हे आपले वित्तमंत्र्याचे मंत्री आणि राज्यमंत्री आहेत, यांना 4 दिवस लागले हा इनिशिएटिव्ह किंवा याच्यातल्या विविध योजना मला समजून सांगायचं. त्याचा मोठा उपक्रम आहे, त्यांना सांगायला 4 दिवस लागले. तर त्यावेळेस आमच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या डोक्यातली ही संकल्पना आहे की जर त्यांना समजवायला 4 दिवस लागले तर सामान्य जनतेला इनिशिएटिव्ह कसं समजेल. तर त्यांनी आपले जे माधव भंडारी आहेत, जे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी असं ठरवलं हे काम सोपं होण्यासाठी युवा मोर्चातर्फे एक इनिशिएटिव्ह सुरू होईल. तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रात 69 जिल्हे भाजपच्या रचनेनुसार, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र सुरू होईल. तर त्या केंद्राची रचना अशी आहे की त्या केंद्रामध्ये एक संयोजक असेल आणि त्याच्या अंतर्गत किमान 4 मॅक्सिमम 10 सहसंयोजक असतील. सहसंयोजक आणि संयोजक निघताना आम्ही क्रायटेरिया असे ठेवले की एक संयोजक किंवा संयोजक CA असावा, एक संयोजक शेतकरी असावा, एक जण असा असावा की ज्याचं सेतू किंवा सेवा केंद्र, म्हणजे त्यांचं कंपोजिशनच. म्हणजे असं नाही की बघा हे काही बॅनर लावण्याचं किंवा सेलिब्रेशनचं पोस्ट नाही आहे, ही पोस्ट आहे तुम्हाला लोकांना डायरेक्ट त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची. आता इतक्या योजना आहेत, म्हणजे आता मी तुमच्यातल्या जर काही जर उभं केलं तर तुम्ही कसे लाभार्थी बनू शकता हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डायरेक्ट तुमच्यातला कोणी उभा केला तुम्हालाही लाभार्थी बनवू शकतो आणि तुम्हालाही 5,000, 50,000, 5 लाख, 5 कोटी जेवढी तुमची क्षमता असेल, तुमचा व्यवसाय असेल त्यानुसार तुम्ही स्वतः लाभार्थी बनू शकता. बघा पहिलं टार्गेट आम्ही असं ठरवलं आहे ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये माननीय देवेंद्रजींच्या हस्ते एक ॲपचं उद्घाटन होतं. प्रत्येक जो संयोजक किंवा सहसंयोजक बनला आहे त्याला एक लॉग इन आणि पासवर्ड भेटेल आणि तो ते ॲप वापरू शकेल. नंतर याच्या पुस्तिका आम्ही बनवतो की योजनेचं नाव, योजनेची माहिती, कोण लाभार्थी बनू शकतो, कोणकोणते कागदपत्र लागतात, कुठे अप्लाय करावं, इतकं सोपं करून. आणि खास करून तुमच्यामध्ये संयोजक जर तुम्हाला एखाद्या योजनेअंतर्गत 5 लाखाची मदत भेटणार आहे ना तर याची तुम्हाला मदत आहे. तुमच्यातला कोणी उद्योजक असेल त्याला 5 कोटीची पण भेटू शकतो. तुमच्यातला कोणी बचत गट चालवणार असेल त्याला 50,000 भेटू. तर हे लोक खूप महत्वाचे असतात. तुमच्यातली एक व्यक्ती आली, तुम्ही आता केंद्रामध्ये बसतोय, तर केंद्राचं असं आहे की ह्या केंद्राचं ऑफिस हे जनरली जिल्हा भाजपचं कार्यालय असेल किंवा तुमच्या पक्षाध्यक्षांचं कार्यालय असेल त्या ठिकाणी स्थित असेल आणि आठवड्यातून 2 दिवस यांनी ठरवले ते 2 दिवस हे फुल टाईम तिथे बसलेले असतील. तुमच्यातली कुणीही व्यक्ती तिथे गेली की यांच्याजवळ ते ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुमची माहिती टाकतील, तुम्हाला कशी मदत पाहिजे ते माहिती सांगतील, त्याची सर्व माहिती आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाईड केलं जाईल. जी आत्मनिर्भर मदत भेटते ही 4 स्वरूपात भेटते. एक तर तुम्हाला डायरेक्ट अनुदान भेटतं, नाहीतर तुम्हाला बँकेकडून कर्ज भेटतं, नाहीतर तुम्हाला काहीतरी क्रेडिट स्वरूपात मदत भेटतं.
मग तुम्हाला काही योजना अशा डायरेक्ट वस्तू स्वरूपात मदत भेटते. अशा 4 वेगवेगळ्या स्वरूपात ती मदत भेटते. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला काही करतो, एक जो गैरसमज होऊ शकतो, हे तुम्हाला कोणतेच पैसे देणार नाही किंवा यांनाही तुम्हाला पैसे द्यायचे नाही असा गैरसमज होऊ शकतो. अरे आम्हाला तुमच्या 20 लाखाची मदत मिळाली, पण हे भारतीय जनता पक्षाचं काम तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम करतात. हे काही लायक निर्माण करत नाही की यांना त्याच्यात काही कमिशन भेटेल, त्यामुळे यांना कोणी कमिशन ठेवलंय किंवा यांनी कमिशनची काही अपेक्षा ठेवली. आता प्रत्येक जिल्हा वाईज एक केंद्र स्थापन होत आहे. भविष्यात आम्ही जानेवारीमध्ये नावावर घेऊ आणि नंतर असं होईल की कदाचित एक तालुका वाईज केंद्र स्थापन होईल. प्रत्येक तालुक्याला कारण कसा बरेच जिल्हे अशा जळगाव जिल्हा 14 तालुके, नाशिक जिल्हा 15 तालुके, इगतपुरीचं केंद्र कुठे असेल, मालेगावचं केंद्र कुठे असेल, त्याकरता केंद्राची संख्या वाढेल आणि जी आता सहसंयोजक आहे कदाचित त्या संयोजक म्हणून प्रमुख केले जातील. योजना भरपूर आहे. एक योजना आहे CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम ही एक अशी योजना आहे की तुम्ही तुमची स्वतःची NGO स्थापन करा. नवीन NGO म्हणजे जुन्या NGO ते लागू नाही पडत. तुम्ही स्वतःची NGO स्थापन करा. तुम्हाला त्यांनी 22 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची संधी दिली. तुम्ही महिला सक्षमीकरणामध्ये करा, तुम्ही झाडं लावा, तुम्ही पाण्याची व्यवस्था करा, तुम्ही स्वच्छता करा. तुमची 11 जणांची संचालकांची टीम असेल. तुमच्या दर महिन्याला संचालकांच्या मीटिंग झाल्या पाहिजे. तुम्ही जे काम करताय त्याचं फोटो व्यवस्थित काढले गेले पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं पाहिजे. तुमच्या संस्थेला 12 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारकडून 15 लाख रुपयाचा चेक मिळेल. दुसऱ्या वर्षी तो चेक कदाचित 25 लाखापर्यंत जाईल. तिसऱ्या वर्षी तो चेक 30 लाखापर्यंत जाऊ शकतो. 3 वर्षानंतर तुम्ही CSR ला क्वालिफाय होतो. मग तुम्ही कॉर्पोरेट कडून पण फंडरेज करू शकता किंवा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट कडून निधी मिळवू शकता. CDP नावाची योजना. त्या तरुणाने ह्या स्कीम अंतर्गत त्याची NGO रजिस्टर केली आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 लाख झाडं लावली. 1 लाख झाडं लावली, त्याला पर झाड 50 रुपये असं 50 लाखाचं चेक सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आलं. तर त्याच्या अंगात इतकी ऊर्जा संचारली की त्याने पुढच्या वर्षाचं टार्गेट 70 लाखाचं केलं. बरोबर, ते काम तुम्ही करू शकता. किंवा महिलांचे वेगवेगळे बचत गट असतात, त्यांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही स्वच्छतेमध्ये काही काम करू शकता. ही योजना सांगायची सुरुवात आहे याच्याकरता केली. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम CDP योजना आहे. ही हे काम सिस्टमॅटिक करा, तुम्हाला निधी भेटेल, तुमचा एक गटही तयार होईल आणि तुमचं एक कार्यक्षेत्र निवडा. त्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित काम लोक आहे म्हणजे संयोजक सहसंयोजक मंडळी. आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये टार्गेट देणार. बघा, ज्यावेळेस मी सर्व इनिशिएटिव्ह बघतो काय तर मी या इनिशिएटिव्हची ब्लूप्रिंट बनवण्यामध्ये माझे बरेच इनपुट कन्सिडर करण्यात आले आणि मी एक्झिक्यूट पण मीच करतो पूर्ण राज्य लेवलला. तर मी कसं बघतो की माझ्या समोरचे जिल्हे 69 जिल्हे, याच्यातले अर्धे जिल्हे हे ग्रामीण भाग, अर्धे जिल्हे हे शहरी भाग. ग्रामीण भागातल्या ज्या योजना आहेत त्या शहरी भागात काही काम आणि शहरी भागातल्या ज्या योजना आहेत त्या ग्रामीण भागात काही काम. तर पूर्वी निर्मला सीतारामन यांनी जे पण केंद्र सरकारचे एम्प्लॉई त्यांना 10,000 रुपयाचा ऍडव्हान्स आणायचा. तुम्ही पेपरात वाचलं असेल की 10,000 रुपये बिन व्याजाचा ऍडव्हान्स. आता कसं आहे, जर मी केंद्र सरकारचा एम्प्लॉई माझं काय करणार मी सुशिक्षित आहे, मला माहिती, मला कुठून पैसे येणार हे पण मला माहिती. परंतु आता समजा मी एखाद्या समुद्र किनारी किंवा एखाद्या तळ्यामध्ये मत्स्य शेती करतो, मासे पालन करतो, तर माझ्यासाठी मोदी साहेबांनी मी जेवढं काम करतो त्याच्यानुसार अनुदान पण दिलंय आणि मला जे रॉ मटेरियल लागतं ना मत्स्य बीज त्याच्यासाठी जे पूरक घटक लागतं ते पण दिलंय. पण मला ते माहीतच नाही ना. केंद्र सरकारच्या एम्प्लॉईला माहिती आहे त्याला 10,000 भेटले, पण मला मत्स्य शेती करणाऱ्याला मला माहित नाही. पण त्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राची तिथे गरज होती. म्हणजे हे एखादी रिॲक्शन होते ना, केमिकल रिॲक्शन, हे कॅटलिस्टवर ओळखले जाते. त्याच्यामुळे त्या रिॲक्शनचा वेग वाढेल. आता बघा, एक काय झालं की तुम्ही बघितलं असेल मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षामध्ये काय ते विविध योजना घेऊन त्याच्यात काही योजना होता की घरोघरी सिलेंडर पोहोचवायचं, काही योजना होत्या डिजिटल इंडिया, काही योजना होत्या स्टार्टअप इंडिया, काही योजना होत्या मुद्रा लोन आणि विविध घटकांनी त्याचा फायदा घेतला. जे पण लोकप्रतिनिधी होते, आमदार असो खासदार असो, त्यांनी त्या योजनेच्या हिशोबाने चांगलं काम करून परत दुसऱ्यांदा निवडून आलं. म्हणजे तुम्हाला मोदी साहेबांनी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला. पण हे जे 5 वर्ष असणार आहे याच्यामध्ये जी सर्वात महत्वाची सिग्नेचर योजना जी असणार आहे ती आहे आत्मनिर्भर भारत. कारण आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गतच 38 योजना आहे. दर महिन्याला 2-3 योजना ऍड होतात.
म्हणजे मी तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी कदाचित याला परंतु 50-60 योजना ऍड झाल्या असतील. आता एक नंदुरबारच्या हिशोबाने योजना सांगतो. मोदी साहेबांनी एक योजना केली KCC किसान क्रेडिट कार्ड. तुम्ही ऐकलं असेल. आता तुमची जेवढी शेती आहे किंवा तुमचं जेवढं कार्यक्षेत्र त्या क्षेत्रानुसार तुम्हाला कोणाला 30,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड भेटतं, कोणाला 3 लाखाचं भेटतं, कोणाला 10 लाख रुपयाचं पण क्रेडिट कार्ड भेटतं. पण त्याची जी प्रोसेस आहे काय काय कागदपत्र लागतात आणि त्याच्यासाठी बँकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. म्हणजे आज एखाद्या माणसाने ठरवलं की मला ही पुढच्या वेळेस सरपंच बनायचं आहे, त्यांनी काय करावं की पूर्ण शेतकऱ्यांची किंवा घरांची यादी काढून घ्यावी, सर्वांना KCC उपलब्ध करून द्यावी, बँकेच्या ऑफिसरची चांगल्या प्रकारे डील करावं, कागदपत्र सर्वांना KCC दिली. म्हणजे जर त्यांनी ठरवलं एखाद्या गावात जर 100 घर असतील आणि 100 शेतकऱ्यांना त्यांनी परत 50,000, 70,000, 80,000, 1 लाखाचा भाग ठरवला, तर ती व्यक्ती तो संयोजक किंवा सहसंयोजक त्या गावामध्ये 1 कोटी रुपयाची मदत उपलब्ध करून दिली. मोदी साहेबांनी इतकं सोपं करून दिलं. आता काही जण टीका करतात, काही जण टीका करणार म्हणजे राहुल गांधी काय म्हणतात की सावकारी का काम सुरू करतो. पण काय आपल्याला त्यांच्यासारखं जमत नाही सर्वच फ्री मध्ये. तुम्ही काय करू शकता की एखाद्याला जेवण देऊ शकता किंवा त्याला सांगू शकतो तो उद्योग बंद तुझ्या पायावर उभा रोजचं कायमचं करतो. मोदी साहेबांचा ऍटिट्यूड दुसरा आहे, म्हणजे तुम्हाला आत्मनिर्भर बनवण्याचा ऍटिट्यूड. आणि यासाठी या वेगवेगळ्या योजना जरी भरपूर असल्या पण ज्या फेमस योजना होत्या त्या या होत्या. पहिली CDP तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्ही जरी आज ठरवलं की 3-3 जणांनी मिळून किंवा 10 जणांनी मिळून आपण NGO स्थापन करायचं, तुम्ही करू शकता. तुम्हाला लाखो रुपयाच्या अजून एक योजना सांगतो. माननीय प्रधानमंत्र्यांनी फार्म बिल 3 वेगवेगळे ऍग्रिकल्चर रिफॉर्मचे बिल आणलं असते की शेतकऱ्याला आता फ्रीडम दिलं, तो त्याचा माल कुठेही विकू शकतो. बरोबर. पण याच्यात एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का, पूर्ण भारतात जर तुम्ही केलं तर स्टोरेज कॅपॅसिटी नाही. म्हणजे आज जर मी माल काढला मला घाई असते की कधी मी एकदा मार्केटला घेऊ, त्याच्याजवळ स्टोरेज कॅपॅसिटी नसल्यामुळे त्याला तो लगेच काढावा लागतो. म्हणजे जे खास करून छोटे शेतकरी त्यांच्याजवळ स्टोरेज कॅपॅसिटी नसते. तर एक ॲग्री इन्फ्रा फंड नावाचा एक फंड अनाऊन्स करण्यात आला आहे. 1 लाख कोटी रुपये त्याच्यामध्ये. त्याचं काम काय माहिती आहे का, त्याचं काम असं आहे की तुम्ही गावोगावी गोडाऊन बांधा. गावोगावी तुम्ही गोडाऊन बांधा जिथे हे लोक स्टोअर करू शकतो. तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला स्वतःला एजन्सी बनायचं तुम्ही बनवू शकता. एखाद्या ग्रामपंचायतीने ठरवलं की आम्हाला एजन्सी बनायचं तुम्ही बनवू शकता. तुम्ही ग्रामपंचायत एजन्सी बनवू शकता. तुम्हाला जी प्रोसेस करायची आहे तुम्हाला फक्त बघावं लागेल की त्या गावाच्या साईजनुसार गोडाऊनची साईज करणार. म्हणजे गावात घरं जितकी असतील किंवा एखादा तुम्हाला 3-4 क्लस्टर मिळून करायचं मोठं गोड. आणि तुम्ही जर 3 जणांनी ठरवलं की आपण या गोडाऊनचं काम आपण घेऊ, तुम्ही त्या गोडाऊनचं काम घेऊ शकता. तुम्हाला निधी केंद्र सरकार देईल. त्यांचे नॉर्म्सही ठरलं गोडाऊन कसं बांधायचं, त्या नॉर्म्सनुसार गोडाऊन बांधलंय. पण तुम्ही एजन्सी बनू शकता की तुमचं बोलतो युवा मोर्चाचा मंडळ असतो, त्याचा अध्यक्ष असतो, त्याचे सरचिटणीस असतात, सचिव असतात, कार्यकर्ते असतात, त्याचा ज्यांनी पदं घेतली त्यांचे कार्यकर्ते असतात. सर्वात पहिले तुम्ही त्यांची यादी बनवून घ्या. त्या व्यक्तीचं नाव, युवा मोर्चाचे कोणते कार्यकर्ते, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण किती झालंय आणि त्याला काय करायचं ती प्रत्येक व्यक्ती पहिले लावत. आज जर तुम्ही कार्यकर्त्यांना सक्षम केलं तर ते उद्या तुमच्या पाठीमागे खूप वेगाने उभे राहतात. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना काळजी घ्यायची. आणि हर्षाने तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते सक्षम केले. प्रत्येकालाही संधी आहे. बघा काय असतं, संधी समोर असते, कोणी तिचा कसा वापर करतो, कोणी तिचा कसा वापर, पण सर्वांनी सक्षम होणं गरजेचं आहे. तसंच जे पॅरेंट बॉडी करते हे फक्त युवा मोर्चाचा इनिशिएटिव्ह नाही, आत्मनिर्भर तर सर्वांनाच करायचं. आणि आत्मनिर्भर करणं ही काळाची गरज. म्हणजे काही जण म्हणायचे की गांधीजींनी स्वदेशी सुरू केलं होतं, मोदीजींनी आत्मनिर्भर केलं होतं, पण आपण 21व्या शतकात वावरतो तर आपण आत्मनिर्भर कसं बनवतो. लोकांना डाऊट होतो. म्हणजे आपल्या नाशिक शहरामध्ये बघा लोकांना डाऊट आहे. तिथे एक कंपनी आहे, त्या कंपनीचं रॉ मटेरियल चीनहून येतं. तिचं रॉ मटेरियल येणं बंद होऊन गेलं, कंपनी बंद पडायला. कारागीर लोक कोणाला शिवाय देतात, मोदींना शिवाय. तो तसं नाही. आज मी तुम्हाला एक व्हॅलिडी सांगतो आपल्या भारताची. जी चीनची राजधानी शंघाई, शंघाईपासून 300 किलोमीटर अंतरावर एक गाव. त्या गावामध्ये केबल वायर असते ना, तिचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. आणि ती वायर शंघाईपासून 300 किलोमीटर अंतराच्या गावात ती वायर मुंबईला येते. तिची जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ना 4 रुपये पर किलो. आणि मुंबईला आलेली वायर माडाला जाण्यासाठी जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती 14 रुपये पर किलो.
म्हणजे आपण किती मागे आहोत हे जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असेल त्यासाठीच हा आत्मनिर्भर भारत जितेंद्रजी. तर मला जर यांना लाभार्थी बनवायचं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो यांचं शिक्षण काय झालं मिटवायचं. आता यांनी जर असं ठरवलं यांची काकर पाण्याची दुकान किंवा यांचा एक डीजे, यांना अजून 2 डीजे घ्यायचे किंवा यांचं काकर पाण्याचं जे दुकान आहे ते भाड्याने भाड्याने त्यांनी उद्या ठरवलं की मला एक गाळा घ्यायचा आहे मार्केटमध्ये आणि तिथे काही अजून नवीन इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आणि काकर पाण्याचा व्यवसाय वाढवायचा. गाळा किती लागेल तुमचा? समजा 5-10 लाखाला यांचा गाळा. तुम्हाला जे सायकल आहे ते किती लागेल? 3-1 लाख. आता सर जितेंद्रजी आमच्या संयोजकाकडे आले आणि ते म्हटले मला 13 लाख रुपये लागतात. आता हे विचार करत नाही, आता हे छोटा विचार करतात हे चालू आहे चालू किंवा जर यांनी ठरवलं एक डीजे घ्यायला. आता यांचा एक डीजे आहे म्हणजे मला अजून 2 डीजे घ्यायचे. 15 गुणिले 2 30 लाख पाहिजे. एका सिनारिओमध्ये यांना 13 लाख पाहिजे, दुसऱ्या सिनारिओमध्ये यांना 30 लाख पाहिजे. तर आम्ही यांना कशी मदत करू माहिती? यांना यांची कागदपत्र जे तुम्हाला संयोजन संसदेने सांगतील ते सर्व दिलं. कोणत्या बँकेत आपण बघू? स्टेट बँकेत यांचा. तर यांना जर मी ठरवलं की यांना 15 लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून द्यायचं तर आमचे संयोजक किंवा सहसंयोजक तुम्ही ऑलरेडी बँकांमध्ये जाऊन आले सर्व तुम्हाला ज्या आम्ही टास्क दिल्या होत्या वेगवेगळ्या आम्ही तुम्हाला 6 टास्क पूर्ण करायला दिल्या होत्या. हो तर एसबीआय मध्ये झाली का वेळ यांचा अकाउंट एसबीआय मध्ये. हे तुम्हाला काय करतील पाहिजे का? हे तुम्हाला एसबीआयच्या त्या अधिकाऱ्याकडे तुमचं लोन प्रकरण घेऊन जावं. बरोबर? लोन प्रकरण मंजूर व्हायला एनिवेअर फ्रॉम 2 to 6 मंथ एवढा वेळ चालेल. आता यांना लोन भेटल्यानंतर मोदीजींची मदत कशी येईल सांगू का? त्यांना जर 15 लाखाचं कर्ज मंजूर झालं तर प्रोसेस अशी असते की यांना पहिले 1 लाख रुपयाचा चेक भेटतो. बरोबर? आणि 30 दिवसानंतर यांना उर्वरित 14 लाखाचं. तर ज्या वेळेस यांना ऍट द सेम टाइम आमचे संयोजक काय करतात 2 प्रोसेस आहे पैशासाठी. एक लोन मंजूर व्हायची आणि दुसरी जी आत्मनिर्भर मध्ये यांना 25% सबसिडी भेटतात. जर हे शहादाला राहते ना तर ती सबसिडी 35% मिळते. कारण शहादा म्हणजे याच्यात नाही 35%ची सबसिडी होते, शहरात राहिले 25%. म्हणजे ज्यांना पहिली इन्स्टॉलमेंट भेटेल 1 लाखाची, दुसरी भेटेल 14 लाख. पण ज्यावेळेस पूर्ण 15 लाख आले त्यावेळेस त्यांना जो हप्ता बसेल तो 15 लाखाचे 35% तुम्ही वजा करून म्हणजे 15 ते 45 आणि 15 पासून 75 म्हणजे 5,25,000 वजा करून म्हणजे यांना जो हप्ता बसेल तो 9,75,000 बसेल. यांना 15 लाख रुपये भेटण्यामध्ये आमचं मार्गदर्शन मिळालं आणि यांना जे 5,25,000 मोदींनी दिले सबसिडीमध्ये. हे विचार करत नव्हते की मला मोठं व्हायचं यांचा दुसरा डीजे होतो. हे विचार करत नव्हते माझं काकर पाण्याचं अजून स्वतःचं दुकान टाकायचं, यांचं दुसरं दुकान होतं. झाला लाभार्थी तयार. आणि आज जितेंद्रजी जर लाभार्थी तयार झाले तर ते उद्या उठून आपल्या युवा मोर्चाचं काम किती जोरात करतील? कोणी देणार आहे का आज त्यांना 5.25 लाख रुपये? तुम्हाला अशा प्रकारे काम करायचं. त्यांना तुम्ही ओळखत नाही यांना असं सोबत केलं तरी आज हे 5,25,000 मदत भेटण्यासाठी क्वालिफाय होते. हे यांना पण माहिती नाही की मोदींनी यांच्यासाठी स्कीम केली. डायरेक्ट तुम्हाला लाभार्थी बनवायचं. मी एक अशा व्यक्तीला बरोबर बसवलं की जो आज 5,25,000 मदत भेटण्यासाठी क्वालिफाय होतो. हा मेहनत आहे, 6 महिने लागतील, पाठपुरावा करावा लागेल, बँकाच्या चक्रात माराव्या लागतील. कोणीच कॉपरेटिव्ह नसेल, शेतकरी त्याची 5 एकर शेती आणि तो समजा बाजरी ज्वारी जे पण त्याचं जे रेग्युलर पिकं असतात कपाशी. मोदीजींनी असं ठरवलं आहे की त्यांनी एक पर्टिक्युलर आकडा ठरवला की 10 लाख हेक्टरला असं काहीतरी एक पर्टिक्युलर आकडा आहे की तेवढी शेती त्यांना हर्बल फार्मिंगच्या अंडर आणायची. म्हणजे तुमची औषधी वनस्पती शेती. तर तुम्ही उद्या उठून ठरवलं की माझ्या 5 एकरमध्ये मला 2 एकरमध्ये औषधी वनस्पती शेती करायची. तर ती शेती करण्यासाठी तुम्हाला अनुदान भेटतं, तुम्हाला लागणारा रॉ मटेरियल भेटते, तुमच्या जे माल निघेल त्याला बाजारपेठही केंद्र सरकार होतं. तुम्ही जे काम करताय ते थोडं इनोव्हेटिव्ह प्रकारे करा आणि त्या म्हणजे जितकं उत्पन्न तुम्हाला भेटत असेल तितकं उत्पन्न तुम्ही त्या पर्सेंटेजमध्ये वाढवू शकतो. अशा MSMEला वेगवेगळ्या स्कीम आहेत. छोट्या उद्योगांना शिक्षण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात म्हणजे मोदीजी इतकं चांगलं काम करतात की माणसाचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी सुद्धा आत्मनिर्भर
कारण बरेच जण टेन्शनमध्ये असतात. त्यांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं, त्याला जी व्यक्ती मदत करते त्याला सुद्धा ते अनुदान देतात. की पहिले आपल्या युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला आत्मनिर्भर बनवायचं, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला आत्मनिर्भर बनवायचं. आणि नंतर काय होणार माहिती आहे का, आम्ही यांना प्रत्येक महिन्याला टार्गेट देणार आहोत. इतके केसीसी निघाले का, किंवा इतके तुम्ही लोन मंजूर झाले का, किती सीडी तयार झाले, अशा प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही ते देणार आहोत. ज्यावेळेस कधी सांगतात आत्मनिर्भर भारत तेव्हा होईल ज्यावेळेस महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल. आत्मनिर्भर महाराष्ट्र तेव्हा होईल ज्यावेळेस नंदुरबार आत्मनिर्भर होईल. आत्मनिर्भर नंदुरबार ज्यावेळेस होईल त्यावेळेस शहादा आत्मनिर्भर होईल आणि शहाद्यानंतर गाव आत्मनिर्भर होईल. त्यासाठी हा उपक्रम जो तळागाळात घेऊन जायचा आहे, त्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शक केंद्र आहे. असा उपक्रम भारतात कोणत्याच राज्यामध्ये आतापर्यंत होत नाही. महाराष्ट्र पहिलं राज्य असणार आहे जिथे आपण लोकल लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, आत्मनिर्भर स्कीम त्या लोकांपर्यंत. आणि एकदा हे झाल्यानंतर तुम्हीच बघा की हे वेगळे राज्य पण कसं एक्झिक्यूट करते, त्याचे इतके लाभार्थी तयार होतात. आमचं एक टार्गेट ठरलं प्रत्येक केंद्राने इतके लाभार्थी. आता मी संयोजक सहसंयोजकांना सांगितलं, हे ज्यांना भेटायला येणारे व्हिजिटर आम्हाला ॲपमध्ये यांना एंट्री केली की आम्हाला राज्यस्तरीय दिसेल किंवा राज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा हा सहसंयोजक किंवा हा संयोजक खूप ऍक्टिव्ह आहे, याला येणारे व्हिजिटर सर्वात जास्त आहे किंवा याचे लाभार्थी सर्व, यांना कोणाला सांगायची गरज नाही. तर आम्हाला डायरेक्ट दिसतंय. आणि दर महिन्याला आम्ही टॉप 5 परफॉर्मर काढणार पूर्ण राज्यामध्ये. त्या टॉप 5 परफॉर्मरला आम्ही मुंबईला बोलवू. आता नोव्हेंबर आहे, आज 1 नोव्हेंबर, आता यांच्या उपक्रमाला सुरुवात होते. 1 फेब्रुवारी नंतर प्रत्येक जिल्ह्यात ज्याचे आत्मनिर्भर मेळावे भरतील. आता मी बोलतोय, उद्या या कार्यक्रमामध्ये हे संयोजक बोलतील, त्याच्यानंतर लाभार्थी तयार झालेले जितेंद्रजी बोलतील, एखादी महिला बोलेल की मला असा लाभ मिळाला. आणि त्यांचं ऐकण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील, विजयजी चौधरी बसलेले असतो. हे म्हणजे जे युवा मोर्चाचं जे हे काम आहे, म्हणजे तुम्ही काम करून तुम्हालाही मोठ्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेणं. उद्या उठून कदाचित असं होईल की अचानक हे घरात बसलेले असतील आणि मन की बात मध्ये यांचा कोणाचा तरी उल्लेख मोदीजी करत असतील की हमारे इसी जिले में इस संयोजक ने इतना बड़ा काम किया. तुमच्या आजूबाजूला तुमचा मुलगा असेल जो इंजिनिअरिंग झाला, तुमचा मुलगा जो BA झाला, BSc झाला, तुम्ही लगेच त्याला आत्मनिर्भर कसं बनवू शकता, या संयोजक सहसंयोजकांकडे घेऊन जाऊ शकता. किंवा एखादा व्यक्ती आहे, त्याचा एकदम छोटा व्यवसाय किंवा त्याच्याकडे संकल्पना आहे व्यवसाय सुरू करण्याची, त्याला आत्मनिर्भर केंद्र देऊ शकतो. आणि जास्तीत जास्त आणि कसं माहिती का, आम्हाला हे पण समजेल की या व्यक्तीचे व्हिजिटर वाढतात आहे, पण लाभार्थी त्या प्रपोर्शनेट मध्ये वाढतात. आम्ही त्याला विचारतो की काय काय प्रॉब्लेम आहे, कोणकोणत्या केसेस पेंडिंग, आणि त्या पेंडिंग केसेसला आम्ही एक्सपर्ट लोकांकडून मदत. कुठे अडकते, एखादी गाडी लोन प्रकल्पात अडकते, एखादी गाडी सबसिडी मिळण्यामध्ये अडकते. आणि मग जर तिथे प्रॉब्लेम असेल, तिथे पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम असेल, तर त्याला वरिष्ठांकडून मदत घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. कारण आम्हाला सर्व रोज दिसणार आहे की या संयोजक सहसंयोजकाला भेटायला इतके लोक आले, इतक्या लोकांना यांनी मदत केली, आणि यांचा परफॉर्मन्स पण मेजर होणार आहे की तुम्हाला कोणीही तुम्हाला भेटायला आलं त्याची एंट्री तुम्ही 2-3 मिनिटात करू शकता. आणि तुम्हाला टाईप काहीच करायचं, फक्त त्याचं नाव टाईप करावं लागेल, बाकी सर्व स्क्रोल डाऊन करून सिलेक्ट करायचं आणि एंटर सबमिट झालं. त्याच्यानंतर आम्ही करताना कसं केलं की यांच्यातला एक सहसंयोजक सेतू किंवा ई सेवा केंद्र चालवणार असेल, कारण तो पण काम करायचा असेल, जी पण प्रोसेस करायची असेल त्याच्यासाठी तो काम आहे. तो ई सेवा केंद्र जे असेल तुम्हाला काम नाही मध्ये करणार नाही, त्याची जी माफक फी आहे ती त्याला भेटायलाच पाहिजे. तो उलटा आपल्याला वेळ देतो. तर हे काम कसं उभं करू शकतो जिल्हाभरात किंवा महाराष्ट्रभरामध्ये. आणि आपले युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांनी हे राबवण्याचं मनात का घेतलं, कारण की जेव्हा हा विषय 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी या स्कीमा, आरोग्य स्कीमा ज्या पूर्ण केंद्र सरकारच्या राबवण्याचं पूर्ण भारतामध्ये चालू केलं, यांनी हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे तर काय या योजना, फक्त आपण ऐकतोय पण आपल्याला कळत नाही. तर हे जे आपलं मेन आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र आहे, ह्या केंद्रावरती आपल्याला या सगळ्या माहित्या करणार आहे आरोग्य केंद्रांच्या. त्याच्यावर हे केंद्र आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते सहसंयोजक यांनी पण जे आरोग्य केंद्रांच्या ज्या माहिती आहे सगळ्या, त्या सगळ्या माहिती स्वतः पहिले वाचल्या पाहिजे. त्याचा स्वतः सगळ्या आपण युवा मोर्चाने अभ्यास केला पाहिजे. जर आपल्याला कळालं तर आपण दुसऱ्यांना सांगू शकणार आहे. आणि ही माहिती लोकांपर्यंत कळावी म्हणून आपण काय केलं, हर्षची ऍप आणि आपण जे 38 केंद्रांचं म्हणजे जे 38 योजना आहे यांचं जे पुस्तक येथे बनवलेलं आहे, तर ज्याच्यातून एकदम सोप्या स्वरूपात आपल्याला समजा की आपल्या
किंवा अशा काही योजना आहेत, समजा काही विधवा स्त्री आहे आपल्या आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे, तर पाठपुरावा केला तर त्याच्यातून 1 लाख त्यांच्या मुलीच्या लग्नाला भेटू शकतो. अशा खूप काही योजना आहे तर ज्याच्यातून आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. आणि आतापर्यंत युवा मोर्चाचं काम काय आहे तर आपण काय बोलतो, म्हणजे ज्या पण काही समाजात चुकीच्या गोष्टी होतात त्याच्याविषयी आपण काय आंदोलन करतो, निषेध करतो, ते गोष्ट घडली नाही पाहिजे, हे युवा मोर्चाचं काम आहे. पण आज युवा मोर्चा ह्या आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्रातून आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे, त्यांना आपण लाभार्थी बनवणार आहे. तर आपल्याला समाजापर्यंत जायची ही संधी भारतीय जनता पार्टी, चंद्रकांत दादा पाटील असतील, मित्रांदादा पाटील असतील यांनी ही आपल्याला एक संधी दिलेली आहे आणि ही संधी आपल्याला पुरेपूर उचलायची. आणि एक छोटंसं एक उदाहरण असं का गेल्या काही दशकापासून चीनला सगळे लोक घाबरले. का घाबरले लोक? कारण की आपल्या घरातली टिकली असेल किंवा कोणती पण वस्तू असेल 100-30 वस्तू ह्या चीन बनवतोय. का बनवतोय? कारण की ते स्वतः त्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करतायत. तर आत्मनिर्भर सुद्धा आपण पण जर सगळ्या लोकांनी जर ठरवलं तर आपण प्रत्येकाने एक वस्तू किंवा एक उद्योग जर उघडला तर आपण सुद्धा भारतामध्ये नाही तर जगामध्ये आपण एक व्यापारपेठ निर्माण करू शकतो. याचा सगळ्यात मोठा फायदा नरेंद्र मोदींनी सबसिडी असेल किंवा ते उद्योग धंद्यांना चालना करण्यासाठी मेन लागतं भांडवल. ते भांडवल या योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी पूर्ण देशामध्ये या योजनेमार्फत पुरवत आहे. तर आपल्याला मी एकच विनंती करणार युवा मोर्चाला, तर या योजनेअंतर्गत आपण स्वतः पहिले आपल्या जवळचे आणि आपण स्वतः आपल्याला जसं हर्षदजींनी तर त्या मित्राला बोलवलं तुझा काय व्यवसाय आहे, त्या व्यवसायात आपण कशी मदत करू शकतो, असं प्रत्येक जण एकमेकाला या गोष्टीतून पहिले आपण आत्मनिर्भर हो आणि लाभार्थींची संख्या आपण दिवसेंदिवस आपल्या भागामध्ये वाढवू शकतो, नवीन रोजगार आपण तयार करू शकतो. ही याच्या मागची संकल्पना आहे. येत्या 8 ते 10 दिवसात आपलं मार्गदर्शन केंद्र चालू होणार आहे. सगळी घेऊन कोणते 2 दिवस ही योजना मार्गदर्शन केंद्र चालणार आहे याची वेळ ठरवायची आणि ते प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं राहणार आहे. कारण की जशी जिल्हा संयोजकांची सहसंयोजकांची टीम ज्यांना वेळ असेल, कोणाला सोमवार मंगळवार असेल, कोणाला बुधवार मंगळवार असेल, अशा 2 दिवस आपल्याला केंद्र चालू ठेवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त काय करायचं आहे का या मार्गदर्शन केंद्राची ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये इमेजेसमध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं मार्केटिंग करायचं आहे. मार्गदर्शन केंद्राची जेव्हा जिल्हा अध्यक्ष सांगतील सुरुवात होईल त्या दिवशी, पण सगळ्यात महत्त्वाचं एकदा 2-3 जणांना त्याच्यातून लाभ होऊन आपाप आपली सख्य होणार, आपाप लोक त्या केंद्रावर येतील, आपाप येतील लोक याला लाभ भेटला तुला कशातून भेटणार आहे, असं झालं कुठं मार्गदर्शन भेटतं, काय होतं, अरे तर असं चंद्रभागामध्ये या भागामध्ये केंद्र चालू झालं तिथं बघ तिकडे ही योजना तिथं हे, म्हणजे आपाप तिथे लोक गोळा होणार आहे. त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक सूचना, त्या दिवशी पण आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राची लॉन्चिंग माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस आणि विक्रांत दादा पाटील यांच्या दिवशी सुरुवात होईल. त्याच दिवशी आपल्याला जिल्ह्याला एक स्क्रीन लावायची, त्या स्क्रीन मार्फत पण आपण सगळ्यांनी त्या लॉन्चिंग मध्ये ती पूर्ण माहिती आपल्याला त्या दिवशी कळणार आहे. हर्षदे आणि विजय या दोघांनी अत्यंत प्रभावीपणाने या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी मांडली. आपण स्वतः युवा मोर्चाच्या माध्यमातून कसं आत्मनिर्भर झालं पाहिजे, इतरांना कशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योग असतील, व्यवसाय असतील, त्या अनुषंगाने सहकार्य करून त्यांना आत्मनिर्भर कसं करू शकतो या संदर्भातली भूमिका या ठिकाणी छानपैकी मांडली. युवा मोर्चा हे भारतीय जनता पार्टी मधला एक मोठा घटक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले 7 मोर्चे आणि 19 आघाड्या याच्यामध्ये सातत्यानं युवा मोर्चाची ही भूमिका महत्वाची या ठिकाणी राहिलेली आहे. शेवटी तरुण युवा या युवकांच्या मनामध्ये एक सातत्यानं एक भूमिका असते, एक तळमळ असते. माझा देश, माझा समाज बांधव, माझा धर्म, माझ्या परिसरातील आजूबाजूला राहणारा नागरिक, सर्वसामान्य व्यक्ती यांच्यासाठी मी काहीतरी करावं, ही आत्मीय तळमळ सातत्यानं युवकांच्या मनामध्ये आणि ती तुमच्याकडे आणि त्या अनुषंगानं हा जो आत्मनिर्भर ही आपली संकल्पना आहे माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी,
माननीय चंद्रकांत दादाजी भारतीय जनता पार्टी ती आपल्याला पुढे न्यायची. त्या आत्मनिर्भर योजना, या योजनेतील अनेक उपयोजना ज्या ज्या शासकीय स्तरावर माननीय मोदीजींनी आतापर्यंत अनेक योजना या ठिकाणी लॉन्च केल्या, या अनेक योजनांच्या माध्यमातून मला तरी असं वाटतं की भारतातील या आपल्या हिंदुस्थानातील एकही व्यक्ती वंचित राहिला नसेल. प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळाला आणि पुढील काळामध्ये देखील आपल्याला तो या योजनेच्या माध्यमातून लोकांना पर्यंत ते पोहोचवायच्या, लोकांना त्या ठिकाणी लाभान्वित करायचं. आगामी काळामध्ये परवा आपण जर पाहिलं मागील आठवड्यामध्ये या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महिला मोर्चानं अतिशय चांगले कार्यक्रम केले. या ठिकाणी आपल्या सगळ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. आत्मनिर्भर भारत संकल्प आहे. नवदुर्गा पुरस्काराचं प्रदान या ठिकाणी जवळपास जिल्ह्यातील 50 कर्तबगार महिलांना देण्यात आला. काल अल्पसंख्याक मोर्चानं कार्यक्रम केला, तोही कार्यक्रम चांगला झाला. अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष लियाकत आहे, ते खूप चांगलं काम करत आहेत. त्यांना पुढे जाऊन मी म्हटलं की माननीय मोदीजींच्या संकल्पनेनुसार, भारतीय जनता पार्टीच्या विचारानुसार आज अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात अल्पसंख्याक मोर्चानं जबाबदारी स्वीकारली आणि मी त्यांना म्हटलं की किमान तुम्ही 1000 लोकांना या योजनेचा लाभ होतो आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानुसार त्यांनी कामाला प्रारंभ केली. महिला मोर्चाचा कार्यक्रम झाला, अल्पसंख्याक मोर्चाचा कार्यक्रम झाला. आज युवा मोर्चा या ठिकाणी आपली जबाबदारी स्वीकारली. युवा मोर्चाने एक टार्गेट या ठिकाणी ठरवलं पाहिजे. त्या एकूण जे काही योजना आहेत त्या योजना किमान या जिल्ह्यातील जी लोकसंख्या आहे 20 लाखाची आहे. आपल्या जिल्ह्याची संख्या किती आहे? 20 लाखाची. किमान हा टार्गेट आपण ठरवूया की 1 लाख लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण 1 लाख लोकांपर्यंत योजना लोकांना कशा पद्धतीने लाभान्वित करतो तो विचाराने टार्गेट ठरतो. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना, प्रत्येक पदाधिकाऱ्याने भाऊ मी करेन, तुम्ही करू शकतो, हे तुम्ही करू शकता. ही धमक तुमच्यात आहे, ही ताकद तुमच्यात आहे. प्रत्येक मोर्चा, प्रत्येक आघाड्या या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहे. प्रत्येक जण काम करत आहे, संघटन वाढतं आहे आणि संघटन हे वाढत असताना आपले विरोधक या ठिकाणी चिंतित या ठिकाणी झाले, चिंताग्रस्त झाले. भारतीय जनता पार्टीचा अनेक दिवसेंदिवस वाढत असताना विरोधक चिंतेत झालेले, परंतु आपल्याला त्यांना उत्तर आपल्या कामाने त्या ठिकाणी द्यायचं. नंदुरबार जिल्ह्यात किती आहेत? 980 खेडी आहेत. एकूण गावं, शहरातला भागा वेगळा. आपण एक टार्गेट ठरवलं पाहिजे की पुढील काळामध्ये किमान 1000 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शाखा आपण कशा पद्धतीने स्थापन करतो त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. युवा मोर्चा बघा, तुम्ही एक लक्षात घ्या की आजकालची ही तरुण पिढी जी आहे ही नरेंद्र मोदींवर प्रेम करणारी, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी, कुठल्याही पक्षावर विश्वास नाही. आज देशासाठी समर्पित भावनेनं काम करणारा कुठला पक्ष असतो तो भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून तरुणांचा जो ओढा आहे तो भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि म्हणून ही तरुण पिढीला भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी या ठिकाणी जोडण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी करायचं. आज तुम्ही आम्ही पाहिलं, आम्ही 1-2 भाषणामध्ये मागे बोललो की कोरोना या महामारीच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्यांनी अनेक वर्ष या जनतेवर राज्य केलं, सत्ता मिळवून आणि सत्तेच्या माध्यमातून स्वतःचं कल्याण करून घेतलं. जनतेने सातत्यानं त्यांच्यावर विश्वास टाकला आणि या कोरोना महामारीच्या अनुषंगानं जनतेच्या मदतीला येण्याची आवश्यकता असताना, जनतेच्या प्रती त्यांची जबाबदारी असताना ते घरात होते आणि अशा संकट समयी या जनतेच्या मदतीला कोण होता तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आपण एक जबाबदारी घेतली, प्रदेशाने या ठिकाणी आदेश दिले. जवळपास आपण 67,000 लोकांना अन्नदान केलं, जवळपास 53,000 लोकांना फेस कव्हर वाटप केलं, 43,000 लोकांना आपण शिधा वाटप केलं.
1718 लोकांनी पीएम केअर फंडमध्ये आपला सहभाग जवळपास 20,38,000 चा नोंदविला. हे करत असताना आपण रक्तदानाच्या माध्यमातून देखील जवळपास आपल्या युवा मोर्चाच्या माध्यमातून 870 जणांनी या ठिकाणी रक्तदानाचा या ठिकाणी विक्रम केला. आणलेल्या नागरिकांना मदत झाली, शेतकऱ्यांना मदत झाली, व्यापाऱ्यांना मदत झाली, नागरिक समाजाला मदत झाली. जे डॉक्टर्स होते, सेवा कर्मी होते, त्यांना सहकार्य झालं. कुठलाही वर्ग असा झाला नाही की त्याला आपण मदत त्या ठिकाणी केली नाही. मजूर वर्ग जो होता, जो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अडकलेला होता, त्याला आणण्याचं काम व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी झालं. प्रत्येक आणलेल्या घटनेने या ठिकाणी सहकार्य केलं. मनरेगा अंतर्गत जिल्ह्यातील 60,000 मजुरांना या ठिकाणी काम देण्याचं 238 रुपये रोज प्रमाणात या ठिकाणी काम देण्याचं महत्वाची भूमिका आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालू झाली. प्रत्येक वेळेस मदतीला आला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष आहे. आणि आगामी काळामध्ये युवा मोर्चाला हा संकल्प करूया की आत्मनिर्भर भारत जो अर्चनी आणि विजयजींनी या ठिकाणी सांगितलं ते काम कधीच नेण्याच्या संदर्भातली भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया.